नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। अकोल्यातील आरोग्य शिबिर शासकीय की भाजपाचा कार्यक्रम, जनतेमध्ये संभ्रमाची स्थिती। जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 5 नोव्हेंबरला मतदान, 6 नोव्हेंबरला मतमोजणी। राज्यातील 11 पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर, पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार तर अकोल्याचे पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील। अंगणवाडी मदतनीस पदाच्या नियुक्तीसाठी 35,000 रुपयांची लाच मागणाऱ्या कनिष्ठ सहाय्यकास अटक। जलव्यवस्थापन समितीच्या सभेत अधिकारी गैरहजर, नोटीस बजावण्याचे अध्यक्षांनी दिले आदेश। आता सविस्तर बातम्या। 7 ऑक्टोबर रोजी अकोला येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। आरोग्य शिबिर घेणे हे स्तुत्य अर्थात चांगला उपक्रम असला तरी हा शासकीय कार्यक्रम आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम, असा प्रश्न परिसरात लावण्यात आलेल्या मोठमोठ्या बॅनरला पाहून नागरिकांद्वारे विचारला जात आहे। आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षाने हा कार्यक्रम घेतल्याचे चित्र सर्वत्र उभे करण्यात आले आहे। राज्यात एकीकडे शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू असताना अकोल्यात आरोग्य शिबिराचे आयोजन हा स्तुत्य अर्थात चांगला उपक्रम आहे, पण हा शासकीय कार्यक्रम आहे की भाजपाचा पक्षीय कार्यक्रम आहे, असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला। आरोग्य विभागाने लावलेल्या बॅनरवर भाजपाच्या रंगाचा पॅटर्न लावल्याने अधिकारी आणि कर्मचारी हे देखील भाजपीय केल्याची चर्चा आरोग्य विभागात होती। पुढील वर्षीची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षाने हा कार्यक्रम घेतल्याचे चित्र सर्वत्र उभे करण्यात आले आहे। या आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमासाठी भाजपाने पत्रक छापत त्यावर भाजपाचे चिन्ह प्रकाशित केले आहे। इतक्यावरच हा विषय थांबला नसून मोठ्या प्रमाणात लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी त्याचे फोटो असलेले पत्रक छापले आहे। ते सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत। त्यामुळे मोफत भव्य आरोग्य शिबिर हा शासकीय कार्यक्रम आहे की भाजपाचा एकटा पक्षीय कार्यक्रम आहे, असा प्रश्न विचारला जात आहे। राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिकांचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो, बॅनर व पोस्टर तसेच पत्रकांमध्ये नाव नसल्याची ओरड आहे। त्यामुळे महायुतीमध्ये या आरोग्य शिबिराबद्दल एकवाक्यता नसल्याचे चित्र आहे। शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना या कार्यक्रमाबद्दल विश्वासात घेतले नसल्याची ओरड आहे। खासदार संजय धोत्रे यांच्या संकल्पनेतून या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले, पण या शासकीय शिबिराची जाहिरातबाजी करताना भाजपाने तो हायजॅक केल्याचे चित्र आहे। डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला। यामध्ये काही ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होऊ घातली आहे। 5 नोव्हेंबरला मतदान तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यामुळे ग्रामीण भागात राजकारण तापायला लागले आहे। डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तसेच विविध कारणांनी सदस्य किंवा सरपंच पदे रिक्त झालेल्या 40 ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक होणार आहे। त्याचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जाहीर केलाय। त्यामुळे ग्रामीण भागात राजकारणाची वारी वाहू लागली आहे। दरम्यान निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात असणार आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार डिसेंबर 2023 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व रिक्त जागांची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे। निवडणूक कार्यक्रमानुसार तहसीलदारांकडून दिनांक 6 ऑक्टोबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे। नामनिर्देशन पत्रे मागविण्याची व सादर करण्याची वेळ दिनांक 16 ते दिनांक 20 ऑक्टोबर आहे। नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे। नामनिर्देशन पत्रे दिनांक 25 ऑक्टोबर रोजी मागे घेता येतील, तर त्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार आहे। दिनांक 5 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून मतमोजणी व निकाल दिनांक 6 नोव्हेंबर रोजी घोषित केला जाणार आहे। जिल्ह्यात निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे 56 ग्रामपंचायत सदस्य व 3 थेट सरपंच अशा एकूण 59 पदांची पोटनिवडणूक होणार आहे। डिसेंबर 2023 पर्यंत मुदत संपणाऱ्या 14 ग्रामपंचायतीची
14 सरपंच पदे व 111 सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार व पालकमंत्री पदाचे खोळंबलेले वाटप यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली। यामध्ये पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे तर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री पद राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले आहे। राज्य सरकारमधील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचे खोळंबलेले वाटप यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती। त्या पार्श्वभूमीवर राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे। या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे, तर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आलं आहे। यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अकोल्याचे पालकमंत्री पद देण्यात आले। या सुधारित यादीनुसार इतर जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पद भंडारा विजयकुमार गावित, बुलढाणा दिलीप वळसे पाटील, कोल्हापूर हसन मुश्रीफ, गोंदिया धर्मराव बाबा आत्राम, बीड धनंजय मुंडे, परभणी संजय बनसोडे, नंदुरबार अनिल पाटील, वर्धा सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले आहेत। तक्रारदाराच्या पत्नीस अंगणवाडी मदतनीस पदाच्या नियुक्तीसाठी 35,000 रुपयांची लाच घेणाऱ्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पामध्ये कार्यरत कनिष्ठ सहाय्यकाला अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात अटक केल्यामुळे मानोरा पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय मानोरा येथील कनिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिमचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, पोलीस निरीक्षक सुजित कांबळे, बालाजी टिप्पलवाड यांच्या पथकाने 35,000ची लाच घेताना रंगेहात पकडले। कनिष्ठ सहाय्यक मनोज जगन्नाथ भोजापुरे वय 55 वर्ष व मजूर संतोष आत्माराम वानखेडे वय 37 वर्षे असे पकडण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्यावर मानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीवरून 26 वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नीला अंगणवाडी मदतनीस या पदावर निवड करून देण्याकरिता 50,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। तडजोडी अंती 35,000 रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवल्याने तक्रारदाराला लाच देण्याची नसल्याने वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून आज रोजी प्रत्यक्ष पंचायत समिती कार्यालय मानोरा येथे सापळा कार्यवाही दरम्यान फिर्यादी यांच्याकडून लाच रक्कम 35,000 रुपये स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले। यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मानोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला। कारवाई वाशिम अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, पोलीस निरीक्षक सुजित कांबळे, बालाजी तिप्पलवाड, पोलीस हवालदार आसिफ शेख, विनोद अवगडे, नितीन टवलारकर, योगेश खोटे, राहुल व्यवहारे, रवींद्र घरत यांनी केली। वाशिम जिल्ह्यातील एका तक्रारदाराने एसीबी वाशिमला फिर्याद दिली की त्याच्या पत्नीसाठी अंगणवाडी मदतनीस म्हणून त्याच्या पत्नीला नेमणूक देण्यासाठी मानोरा येथील पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातील एक लिपिक हा 50,000 रुपये मागतोय आणि त्यानंतर व्हेरिफिकेशन दरम्यान हे निष्पन्न झालं की एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय पंचायत समिती मानोरा येथील कनिष्ठ सहाय्यक मनोज जगन्नाथ भोजापुरे हा 35,000 रुपयाची मागणी करतोय आणि मदतनीस या पदासाठी अंगणवाडी मदतनीस या पदासाठी नियुक्तीपत्र देण्यासाठी 35,000 रुपयाची मागणी करतोय। आज रोजी आम्ही व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आज रोजी आम्ही सापळा लावला। सापळ्यामध्ये मनोज जगन्नाथ भोजापुरे याला 35,000 रुपये लाच स्वीकारत असताना आम्ही रंगेहात अटक केलेली आहे आणि यामध्ये प्रोत्साहन देणारा आणि त्याला सहाय्य करणारा एक संतोष वानखेडे नामक खाजगी व्यक्ती आज रोजी दिसून आला नाही, तरीसुद्धा मनोज भोजापुरे आणि संतोष वानखेडे या दोघांविरुद्ध पोलीस मानोरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा बुधवारी पार पडली। या सभेत गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी दिले। यासोबतच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली। ही सभा चांगलीच गाजली होती। जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा बुधवारी पार पडली। सभेत गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात यावी असा आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता आढाव यांनी दिला।
तसेच जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली। काम पूर्ण न होताच देयके काढण्यात आल्याचा आरोप यापूर्वीच्या सभांमध्ये सदस्यांनी केला होता। जिल्हा परिषदेच्या अनेक महत्त्वाच्या सभांना संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित नसतात। अनेकदा विभाग प्रमुख सभांना आपले प्रतिनिधी म्हणून अधिकाऱ्यांना पाठवतात, मात्र सदस्यांकडून उपस्थित करणाऱ्या प्रश्नांची माहिती प्रतिनिधी सादर करू शकत नाहीत। दरम्यान बुधवारी पार पडलेल्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभेला सुरुवात होताच सभागृहातील रिकाम्या खुर्च्या पाहून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीचा मुद्दा गाजला। गैरहजर आणि प्रतिनिधी पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढव यांनी दिले। सभेला उपाध्यक्ष सुनील फाटकर, शिक्षण सभापती माया नाईक, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे, महिला व बाल कल्याण सभापती रिजवाना परवीन, सदस्या मीनाताई बावणे, संजय अढाव उपस्थित होते। सभेचे सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांनी सभेच्या कामकाजाविषयी नियमावलीची माहिती दिली। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल। खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री। तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये, म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट। एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट। चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या। तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला शहरातील दुर्गा चौक परिसरात हॉटेल इंद्रप्रस्थ मध्ये फ्रेंड्स गारमेंट्सच्या वतीने भव्य ब्रँड अँड मल्टी ब्रँड रेडीमेड गारमेंट फॅन्सी साड्यासह महासेल लावण्यात आला आहे। या ठिकाणी सर्वाधिक स्वस्त रेडीमेड कलेक्शनचा भव्य स्टॉक उपलब्ध असून या महासेलला एक वेळा अवश्य भेट देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। मुंबई येथील फॅशन स्ट्रीट किंवा पुणे येथील तुळशीबाग मार्केटपेक्षाही स्वस्त रेडीमेड कपड्यांच्या कलेक्शनचा भव्य स्टॉक आता आपल्या अकोला शहरामध्ये फ्रेंड्स गारमेंट्सच्या वतीने ब्रँड अँड मल्टी ब्रँडचा भव्य धमाका उपलब्ध झाला आहे। रेडीमेड कपड्यांच्या कलेक्शन सोबतच आकर्षक सिल्क डिझायनर तथा कॉटन साड्या स्वस्त दरात खरेदी करण्याची सुवर्ण संधी, तसेच इंडियन व इम्पोर्टेड ब्रा आणि पॅन्टी खरेदी करण्याची संधी अकोला जिल्ह्यातील नागरिकांना दुर्गा चौक परिसर स्थित हॉटेल इंद्रप्रस्थ मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे। 8 ऑक्टोबर पर्यंत हा भव्य सेल असेल। सर्वांकरिता सकाळी 10 वाजतापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत खुला राहणार आहे। आजपर्यंत अकोला शहरात जे काही घडले नाही एवढे स्वस्त आणि उत्कृष्ट रेडीमेड कलेक्शन आपल्याला कुठेही मिळणार नाही। रेडीमेड कपड्यांचे संपूर्ण फ्रेश स्टॉक पहिल्यांदा 80% डिस्काउंट मध्ये विक्री होत आहे। त्यामध्ये ब्रँडेड जीन्स पॅन्ट, कॉटन पॅन्ट, फॉर्मल शर्ट, टी शर्ट, फॉर्मल कॅज्युअल पॅन्ट, लेडीज कुर्ती, वेस्टर्न टॉप, लेगिंग्स, जेगिंग्स, लेडीज जीन्स, लोअर पायजामा, हराम पायजामा, ब्रँडेड लेडीज पर्स, शूज, चप्पल व सॅन्डल केवळ 200 रुपयापासून ते 650 व अधिक दरामध्ये उपलब्ध आहेत। तर महिलांसाठी मनपसंत आकर्षक पैठणी सिल्क साडी, प्युअर कॉटन साडी, नाकाटाकी सिल्क साडी, क्रेप सिल्क, जूट सिल्क साडी, इटालियन सिल्क साडी, बनारसी सिल्क साडी केवळ 150, 200 आणि 300 रुपयापासून अधिक दरात उपलब्ध आहेत। तर इंडियन इम्पोर्टेड ब्रा पॅन्टी केवळ 50 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत या ठिकाणी उपलब्ध आहेत। आगामी सण उत्सव, दसरा आणि दिवाळीकरिता स्वस्त दरात ब्रँडेड कपड्यांची खरेदी करून आनंद घ्यावा आणि सण उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन फॅशन प्रेमी नागरिकांना करण्यात येत आहे। मी आज या सेलमध्ये आलेले आहे। खूप चांगले लेडीज टॉप आहेत, जीन्स आहेत, नंतर लेगिंग्स, पॅन्ट, पर्स, छोटे छोटे कपडे भरपूर आहेत। किमतीची रेंज आहे। अकोला येथे दुर्गा चौक हॉटेल इंद्रप्रस्थ येथे कपड्याचा रेडीमेड सेल लागलेला आहे। साड्या पण फार सुंदर आहे।
आणि कमी भावात आणि चांगल्या क्वालिटीचा कपडा इथं मिळणार आहे, तरीही अकोलेकरांनी याचा संधीचा फायदा घ्यावा. दसरा आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हे सेल लागलेलं आहे आणि रविवारपर्यंत याचा फायदा तुम्ही घेऊ शकता, शॉपिंग करू शकता. छान प्रकारचे कपडे आणि क्वालिटी फार छान आहे. सध्या देशात अराजकता निर्माण झाली आहे. विनाकारण पत्रकारांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी केला. अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र शासनावर चांगलीच टीका केली. पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर बंधन आणण्याचं कार्य सध्या देशात सुरू आहे. याची अनेक उदाहरणं समोर येत आहेत. नुकतंच दिल्ली येथे अनेक पत्रकारांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. याचा निषेध काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केला. ते अकोला येथे आले असता शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी भाजपवर चांगलीच टीका. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की भाजप कोणतंही कारण नसताना कुणालाही जेलात टाकू शकते आणि कारवाई करू शकते, तर मला सुद्धा कोणतंही कारण नसताना जेलात टाकू शकते, अशी भीती कुमार केतकरांनी व्यक्त केली आहे. ते अकोल्यात माध्यमांशी बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडून न येता विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस येईल असं भाकीत त्यांनी यावेळी केलं. मैं ऐसा भी नहीं कह सकता कि मुझे भी अरेस्ट नहीं हो, क्योंकि वो अरेस्ट करने के लिए आपने कोई गुनाह करने की कोई जरूरत नहीं है, आपने कुछ छुपाने की भी जरूरत नहीं. उनको जब लगता है तब कुछ. एक दफ़ा मुझे प्राइम मिनिस्टर ऑफिस से फ़ोन आया था, लेकिन उसके बाद क्या हुआ मालूम नहीं. उसके बाद उनका फ़ोन नहीं आया. तो ऐसा बोल नहीं सकते, किसी को भी कुछ भी कर सकते हैं. और मुझे तो जरूर कर सकते, क्योंकि मेरे इतने विधान पब्लिक डोमेन में है. हाँ, बहुत स्टेटमेंट्स और स्पीचेस पब्लिक डोमेन में है, तो मुझे भी हो सकता है. मूर्तिजापूर तालुक्यातील कंजारा येथील प्रसिद्ध श्री जागेश्वर महाराज संस्थानमध्ये अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून 22,000 रुपये लंपास केल्याची घटना समोर आल्यामुळे गावात खळबळ उडाली. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथील कमळगंगा नदी तीरावरील प्रसिद्ध जागेश्वर महाराज संस्थानमधील 4 दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील 20 ते 22,000 रुपये लंपास केल्याची घटना 3 ऑक्टोबरच्या पहाटे 4:30 वाजताच्या दरम्यान घडली. सदर घटनेचा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी ताफ्यासह येऊन तपास सुरू केला असता सदर दानपेट्या मंदिरालगतच्या शेतातील नाल्यात फोडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. तसेच रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान 3 अज्ञात भामटे तोंडाला कपडा बांधून मंदिरात घुसताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आल्याचे कैद झाले आहे. तसेच घटनास्थळी अकोला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फिंगरप्रिंट व ठसे घेऊन परिसरात पाहणी केली. संस्थानचे अध्यक्ष अमृतराव गणपतराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जागेश्वर संस्थानमधील विठ्ठल रुक्माई मंदिर, जागेश्वर महाराज मंदिर, गजानन महाराज मंदिर व गुरुवर्य पुंजाजी महाराज मंदिर येथे ठेवण्यात आलेल्या 4 लोखंडी दानपेट्या 2 ऑक्टोबरच्या पहाटे अज्ञात भामट्याने लंपास केल्या. या फिर्यादीवरून अज्ञात भामट्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 380 भारतीय दंडविधानानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील नवलाखे करीत आहेत. जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरातील रहिवासी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अकोला येथील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. यासोबतच आरोपी दानिश खान उर्फ बशीर खान मोबिन खान राहणार जुने शहर याने या त्या अल्पवयीन मुलीला मोबाईल फोनमधील व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि जीवाने मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. तसेच पीडित मुलीजवळील 1,40,000 रुपये आरोपीने उकळले होते. या प्रकरणी जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत आरोपीला पोलिसांनी अटक सुद्धा केली. आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती जुने शहर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लांडे यांनी दिली. एक पीडित बालिकेने आमच्याकडे तक्रार केली. तिला पुण्यातील आरोपी याने प्रेमाची जाळ्यात अडकवून तिला सोबत घेऊन हॉटेलला घेऊन गेला आणि तिच्यावर जबरदस्ती केली. त्याचप्रमाणे तिला वारंवार जे आहे
तिच्याकडून 15 ग्रॅम सोन्याची पोत आणि काही नगदी असे एकूण 1,40,000 रुपये तिच्याकडून प्राप्त केले आणि ते स्वतःजवळ ठेवले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला तो धमकावत राहिला. या अनुषंगाने आम्ही त्याच्या रिपोर्टवरून 376 आणि पोस्कोचा गुन्हा दाखल केला. आरोपीला तात्काळ अटक केली आणि त्याच्याकडून जे आहे त्या पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला होता. आणि आता सध्या जे आहे हा पुढील तपास सुरू आहे. गुन्ह्यातील जो काही मुद्देमाल आहे हा जप्त करण्याचा प्रयत्न सध्या तपासादरम्यान सुरू आहे आणि सध्या पोलीस तपास सुरू आहे. आज बुधवारपासून सलग 5 दिवसपर्यंत इंटरनॅशनल स्पेस सेंटर अवकाशात उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. चमकत्या चांदणीसारखे दिसणारे या स्पेस सेंटरचा अनोखा नजारा पाहण्याचे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक यांनी केले आहे. आपल्या पृथ्वीभोवती दर तासी सुमारे 27,000 एवढ्या प्रचंड वेगाने फिरणारे आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे बुधवार 4 ते रविवार 8 ऑक्टोबर असे सलग 5 दिवस नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. संपूर्ण जगात महागडी वस्तू म्हणून ओळखले जाणारे आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्र हा एकंदर 16 देशांनी एकत्रित केलेला प्रकल्प असून त्याचा आकार फुटबॉलच्या मैदानापेक्षा मोठा आहे. सुमारे 400 किलोमीटर अंतरावर हे स्टेशन एका दिवसात पृथ्वीच्या 15 प्रदक्षिणा पूर्ण करते. जेव्हा ते आपल्या भागातून जाते त्यावेळी काही वेळापुरते ते चमकत्या चांदणीसारखे पाहता फिरता येते. बुधवारपासून सलग 5 दिवस या सरकत्या चांदणीचा अनोखा नजारा पाहता येणार असल्याने ही पर्वणी आकाशप्रेमींनी अवश्य अनुभवावी असे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे. विविध घडामोडी आपण नेहमी पाहत असतो. अशाच प्रकारची एक अतिशय अनोखा नजारा आपल्याला एक सारखे 5 दिवस पाहायला मिळणार आहे. तर तो नजारा म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे एक आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्र असून पृथ्वीपासून 400 किलोमीटरवरून ते सारखं फिरत राहते. आणि आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट अशी की ते आपल्याला पृथ्वीवरून साध्या डोळ्यांनी पाहता येते. 4, 5, 6, 7 आणि 8 या 5 दिवशी हा अनोखा नजारा आपल्याला आकाशात नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. आज दिनांक 4 रोजी 7:03 ते साधारण 1.5 मिनिटांपर्यंत उत्तरेकडून पूर्वेकडे एक फिरणारी चांदणी आपल्याला पाहता येईल. आणि या अशा अनोख्या घटनेचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा आणि आपलं आकाशप्रेम वृद्धिंगत करावं. तसेच 6 तारखेला सुद्धा अतिशय मनोहारी नजारा आपल्याला आकाशात चांगल्यापैकी पाहता येईल. याचा सर्वांनी आनंद घ्यावा असं विश्वभारती विज्ञान केंद्राच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. अकोल्यातील आरोग्य शिबिर शासकीय की भाजपाचा कार्यक्रम, जनतेमध्ये संभ्रमाची स्थिती. जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. 5 नोव्हेंबरला मतदान, 6 नोव्हेंबरला मतमोजणी. राज्यातील 11 पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर. पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार तर अकोल्याचे पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील. अंगणवाडी मदतनीस पदाच्या नियुक्तीसाठी 35,000 रुपयांची लाच मागणाऱ्या कनिष्ठ सहाय्यकास अटक. जलव्यवस्थापन समितीच्या सभेत अधिकारी गैरहजर, नोटीस बजावण्याचे अध्यक्षांनी दिले आदेश. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.